या नव्या आणि खूप महत्वाच्या सखोल चर्चेत स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो तसा खूप संवेदनशील आहे, अगदी अटळ आहे, पण तरीही आपल्या समाजात अनेकदा आपण त्याच्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करतो. अगदी बरोबर. आणि तो विषय म्हणजे वृद्धत्व आणि त्याच्यासोबत बऱ्याचदा मोफत येणारा एकटेपणा. हो ना, म्हणजे आजच्या या सखोल चर्चेत आपण एका विशिष्ट संदर्भ साहित्यावर बोलणार आहोत, जे आपल्या एका श्रोत्याने अभ्यासासाठी पाठवलं होतं. ते पुस्तक किंवा साहित्य आहे फाइंडिंग सॉलिट्यूड, बुद्धिस्ट विजडम ऑन एजिंग अँड लोनलीनेस. हो, म्हणजे एकांत शोधताना वृद्धत्व आणि एकटेपणावरील बौद्ध शहाणपण. या साहित्यावरच आपली आजची ही सगळी चर्चा आधारित असणार आहे. नक्कीच. म्हणजे म्हातारपणात जे एकटेपणाचं मानसिक आव्हान उभं राहतं ना, त्यावर कशी मात करायची आणि जीवनाची संध्याकाळ अधिक शांत, अर्थपूर्ण कशी बनवायची, याचा आपण आज वेध घेणार आहोत. तसं पाहिलं तर या विषयाची आणि साहित्याची निवड खूपच समर्पक आहे. कारण हे साहित्य फक्त तात्विक विचार मांडत नाही, तर प्रत्यक्ष जगण्यासाठी जे व्यावहारिक शहाणपण लागतं ते समोर ठेवतं. खरंय. आणि मला ना सुरुवातीलाच एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. म्हणजे आजचं जग बघा ना, शारीरिक तारुण्य टिकून ठेवण्यासाठी आपण किती धडपडत असतो. हो, बाजारात ते अँटी एजिंग क्रीम्स आणि डाएटचा सुळसुळाट दिसतो आपल्याला. अगदी तेच. म्हणजे शरीराला म्हातारं होऊ न देण्याचा हा जो अट्टहास चालतो ना, पण मन जेव्हा म्हातारपणाच्या उंबरठ्यावर उभं असतं, तेव्हा त्यासाठी आपण काहीच पूर्वतयारी करत नाही. याबद्दल समाज किती अनभिघ्न असतो नाही का? मी तर खूप विचार करत होते यावर. हा खरं तर आधुनिक दृष्टिकोन आहे, म्हातारपणाकडे एक समस्या म्हणून पाहण्याचा. पण या साहित्याच्या मुळाशी जर आपण गेलो ना, तर लक्षात येतं की हा प्रश्न काही फक्त आजचा नाहीये. अच्छा, म्हणजे पूर्वीपासून हा विचार झालाय? नक्कीच. शतकानुशतके मानवाने या आव्हानाचा सामना केलाय. म्हणूनच 2500 वर्षांपूर्वी जेव्हा गौतम बुद्धांनी मानवी दुःखाचा सखोल अभ्यास केला, तेव्हा त्यांनी जरा म्हणजे म्हातारपण, हो. जरा व्याधी म्हणजे आजार आणि मरण या 3 नैसर्गिक सत्यांना त्यांच्या तत्वज्ञानाच्या अगदी केंद्रस्थानी ठेवलं होतं. साहित्यानुसार या 3 गोष्टींपासून कोणाचीही सुटका नाहीये. म्हणजे त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यापेक्षा किंवा त्यांना घाबरण्यापेक्षा त्यांना पूर्णपणे समजून घेणं हाच खरा मार्ग आहे तर? अगदी बरोबर. दुःखातून मुक्ती मिळवण्याचा तोच एक मार्ग आहे. या साहित्यामध्ये ना एक खूप रंजक उपमा दिलीये, जी स्वतः गौतम बुद्धांनी दिली होती आणि मला ती वाचून खूप भारी वाटलं. म्हणजे बुद्धांनी त्यांच्या आयुष्याच्या उत्तरार्धात वयाच्या 80व्या वर्षी त्यांचे जे शिष्य होते आनंद, त्यांना उपदेश करताना स्वतःच्या शरीराची तुलना एका जुन्या रथाशी केली होती. हो, तो जुन्या रथाचा संदर्भ खूपच प्रसिद्ध आणि अर्थपूर्ण आहे. हो ना. ते म्हणाले होते की त्यांचं शरीर आता एका जुन्या मोडकळीस आलेल्या रथासारखं झालं आहे, जे फक्त काही पट्ट्यांच्या आधाराने कसेबसे एकत्र धरून ठेवलंय. म्हणजे ज्या व्यक्तीने सर्वोच्च ज्ञान प्राप्त केलं, ती व्यक्ती सुद्धा शरीराच्या मर्यादा इतक्या सहजपणे मान्य करत आहे. हा विचार खरंच अंतर्मुख करणार आहे. यालाच बौद्ध तत्वज्ञानात अनित्यता किंवा काय म्हणतात त्याला इम्परमनन्स असं म्हटलंय. हा त्या तत्वज्ञानाचा पाया आहे. सभ्ये संकारा अनिच्छा, म्हणजेच या जगात निर्माण झालेली प्रत्येक गोष्ट बदलणारी आहे, ती कायमस्वरूपी नाहीये. सगळं बदलणारच आहे. हो. मग सामान्य माणसाला वृद्धत्वाचं दुःख का होतं बरं? कारण मन त्या तरुण आणि धडधाकड शरीराच्या प्रतिमेला घट्ट पकडून ठेवतं. मी पूर्वी किती काम करायचो किंवा मी किती मजबूत होतो, ही प्रतिमा मन सोडायला तयारच नसतं. खरंय. म्हणजे निसर्गाचा नियम तसा नाहीये. माणसाला या नैसर्गिक बदलामुळे दुःख होत नाही, तर तो या बदलाचा स्वीकार करत नाही म्हणून दुःख होतं. अगदी अचूक. याचा अर्थ असा होतो की जेव्हा माणूस तरुण असतो, तेव्हा हे तारुण्य आणि ताकद कायम राहील असाच एक समज असतो. पण वृद्धत्व हे काही आयुष्याचं अपयश नाही, तो निसर्गाचा एक अटळ नियम आहे. हो, आणि शरीराच्या मर्यादांना शांतपणे स्वीकारणे हेच शांतीकडे जाणारं पहिलं पाऊल आहे. जेव्हा बुद्ध स्वतः म्हातारपणाला आणि शरीराच्या मोडकळीस येण्याला नैसर्गिक मानतात, तेव्हा आपण त्याला अपयश का मानावं? हो, हा दृष्टिकोन खरोखरच विचारांची दिशा बदलणारा आहे. यालाच तर बौद्ध मानसशास्त्रात वास्तवाचा स्वीकार म्हटला आहे. जेव्हा एखादी व्यक्ती शरीराच्या मोडकळीस येण्याला नैसर्गिक मानते ना, तेव्हा मानसिक ओझं खूप कमी होतं. आता उदाहरणच घ्यायचं झालं तर एखादा खेळाडू किंवा कष्टाचं काम करणारी व्यक्ती बघा. जेव्हा ते म्हातारे होतात, तेव्हा पूर्वीसारखं काम करता येत नाही, याची त्यांना सर्वात जास्त खंत वाटते. हो, शरीर थकतं, पण मन अजूनही तरुण शरीराच्या क्षमतेची अपेक्षा करत असतं. बरोबर.
पण त्यांनी जर हे समजून घेतलं की हा जुना रथ आता विश्रांती मागतोय आणि यात कसलंही अपयश नाहीये, तर ती खंत सहज दूर होऊ शकते आणि मानसिक शांतता मिळू शकते. शरीराच्या मर्यादा स्वीकारणं हा तर एक भाग झाला. पण मला सांगा, या साहित्यात एक अत्यंत संवेदनशील प्रश्नावर प्रकाश टाकलाय. म्हातारपणात अनेकदा जो एकटेपणा सतावतो ना, मन सतत भूतकाळात रमतं. म्हणजे ते दिवस किती चांगले होते, किंवा माझी मुलं माझ्यासोबत असायची, घरात माझा किती दरारा होता. हो, अशा आठवणी वर्तमानात जगूच देत नाहीत. अगदी तेच. मग या मानसिक अवस्थेमागे नेमकं कोणतं मानसशास्त्र आहे? यामागील मानसशास्त्र हे बौद्ध तत्वज्ञानातील तृष्णा, ज्याला आपण क्रेविंग म्हणतो, आणि आसक्ती म्हणजे अटॅचमेंट, या दोन संकल्पनांशी जोडलेलं आहे. माणसाचं मन सतत कशाची तरी आसक्ती धरून असतं. अच्छा, म्हणजे तरुणपणात वेगळी आसक्ती असते आणि हो, तरुणपणात ती संपत्ती किंवा यशाची आसक्ती असू शकते, पण म्हातारपणात ती जुन्या चांगल्या दिवसांची आसक्ती असते, जुन्या भूमिकांची आणि माणसांच्या गराड्याची आसक्ती असते. जेव्हा एखादी व्यक्ती कुटुंबाचा प्रमुख असते, तेव्हा तिचं एक महत्त्व असतं, एक भूमिका असते. पण काळानुसार मुलं मोठी होतात, त्यांच्या आयुष्यात व्यस्त होतात, आणि मग या व्यक्तीची ती जुनी भूमिका सुटू लागते. हो, आणि ती जुनी भूमिका सोडणं मानसिकदृष्ट्या इतकं सोपं नसतं, कारण वर्षानुवर्षे ती व्यक्ती कुटुंबाचा आधारस्तंभ असते ना. अचानक ती भूमिका संपुष्टात आली तर स्वतःची ओळखच हरवल्यासारखं वाटत असावं. परिस्थिती बदलली तरी मन तो बदल स्वीकारायला तयार नसतं. हेच तर दुःखाचं कारण आहे. हे तुमचं निरीक्षण खूप अचूक आहे, आणि हेच या साहित्यातील एक महत्त्वाचं सूत्र आहे. लोक आणि परिस्थिती काळानुसार बदलणार आहेत हे न स्वीकारता भूतकाळाला घट्ट पकडून ठेवल्याने वर्तमान सुधारत नाही, तर फक्त वेदना वाढतात. नेहमी कोणीतरी सोबत असावं, ही सोबतीची हाव किंवा तृष्णा वर्तमानातील एकटेपणाला अधिक गडद करते. नक्कीच. जोपर्यंत माणूस आपल्या सुटत चाललेल्या भूमिकांचा आणि बदललेल्या वास्तवाचा स्वीकार करत नाही, तोपर्यंत भूतकाळाची आसक्ती शांतता मिळूच देत नाही. साहित्यात एका निवृत्त अधिकाराचं उदाहरण आहे बघा. हो, ज्याच्या भोवती एकेकाळी माणसांचा गराडा असायचा. अगदी तोच. आणि फोन सतत वाजत असायचा. पण निवृत्तीनंतर जेव्हा तो फोन वाजणं थांबतं, तेव्हा त्या शांततेचा स्वीकार न करता आल्यास ती शांतता एका भयंकर एकटेपणात बदलते. खरंच भयानक आहे. आणि याच संदर्भातनं या साहित्यात एक अत्यंत महत्त्वाचा वैचारिक भेद स्पष्ट केलाय. मला तो वाचून अक्षरशः असा आहा मोमेंट आल्यासारखा वाटला, म्हणजे ज्ञानाचा प्रकाश पडल्यासारखा. तो एकटेपणा आणि एकांत यामधला फरक ना. हो, एकटेपणा म्हणजे लोनलीनेस आणि एकांत म्हणजे सॉलिट्यूड, या दोन शब्दांमधील फरक. आपण नेहमी हे दोन शब्द समानार्थी म्हणून वापरतो, पण साहित्यानुसार यात खूप मोठी दरी आहे. हो, बौद्ध धम्मात या दोन शब्दांच्या अर्थांमध्ये प्रचंड मोठा फरक आहे. एकटेपणा ही एक पूर्णपणे नकारात्मक भावना आहे. एकटेपणात नेहमी एका अभावाची जाणीव असते. कुणीतरी सोबत असावं पण कुणीच नाही, ही जी हाव असते ती एकटेपणाची निर्मिती करते. तिथे आतून एक सतत पोकळी जाणवते. आणि या उलट एकांत, ज्याला आपण विवेक म्हणतो, ती एक अत्यंत सकारात्मक आणि शक्तिशाली अवस्था आहे. एकांतात कोणाचीही गरज भासत नाही, कारण माणूस स्वतःमध्ये पूर्णत्वाने उपस्थित असतो. अगदी बरोबर. एकटेपणात दुसऱ्या कोणाची तरी सोबत शोधली जाते, पण एकांतात स्वतःच्याच सोबतीत समाधान मानलं जातं. या साहित्यात बुद्धांच्या शिकवणुकीचा आधार घेऊन खऱ्या एकांताची जी व्याख्या दिलीये ती खूपच सुंदर आहे. हो, खरा एकांत म्हणजे केवळ सर्व सोडून जंगलात जाऊन एकटे राहणे नव्हे. गर्दीत असूनही जर मन भूतकाळाच्या पश्चातापापासून आणि भविष्याच्या काळजीपासून मुक्त असेल तर तो खरा एकांत असतो. अगदी तेच. बाह्य जगातील माणसांची उपस्थिती किंवा अनुपस्थिती एकांत ठरवत नाही, तर मनाची अवस्था तो एकांत ठरवते. म्हणजे या दृष्टिकोनातून पाहिल्यास म्हातारपण हे एकटेपणाचे ओझे न वाटता ती एक सुवर्ण संधी वाटू लागते. कारण आयुष्याच्या या टप्प्यावर बाह्य जगाचा, करिअरचा, जबाबदाऱ्यांचा सगळा गोंगाट कमी झालेला असतो. धावपळ थांबलेली असते. हो, बाह्य जगाचा आवाज कमी झाल्यावर आतल्या शांततेकडे वळण्याची ही सर्वोत्तम वेळ असते. एकटेपणाचं रूपांतर एकांतात करण्यासाठी ही परिस्थिती अत्यंत अनुकूल असते. ही वेळ भूतकाळासाठी रडत बसण्याची नसून स्वतःचा नव्याने शोध घेण्याची आहे. हे तत्वज्ञानाच्या दृष्टीने समजायला खूप छान वाटतं, पण मला एक प्रश्न पडलाय. विचारा ना.
जेव्हा 4 भिंतींच्या आत माणूस खरोखरच एकटा असतो, आजूबाजूला कोणीच नसतं, तेव्हा मनाला एकांताच्या या उच्च पातळीवर नेणं प्रत्यक्षात कसं शक्य आहे? या साहित्यात यासाठी काही व्यावहारिक उपाय सुचवले आहेत का? कारण केवळ असं नुसतं विचारांनी ही अवस्था मिळवणं मला तरी कठीण वाटतं. तुमचा मुद्दा अगदी रास्त आहे. आणि बौद्ध तत्वज्ञान केवळ आदर्शांवर थांबत नाही, तर ते प्रत्यक्ष कृती सांगतं. जेव्हा बाहेरून कोणी सोबत मिळण्याची शक्यता नसते, तेव्हा सर्वात चांगला उपाय म्हणजे स्वतःचे मित्र बनणे. स्वतःचे मित्र बनणे म्हणजे कसं? या साहित्यात यासाठी मैत्री भावना म्हणजेच सेल्फ कंपॅशनचा सराव सांगितला आहे. म्हातारपणात अनेकदा आपण स्वतःलाच दोष देत बसतो. मी आता निरुपयोगी झालोय, किंवा माझा कोणालाच उपयोग नाही, मी आता कुटुंबावर ओझे झालोय, असे विचार येतात. हे नकारात्मक विचार थांबवणं सर्वात आधी आवश्यक आहे. हो, स्वतःच्या मनाला एका लहान मुलासारखा सांभाळायला हवं. जसं एका थकलेल्या लहान मुलाला आपण प्रेमाने जवळ घेतो, तशी करुणा स्वतःबद्दल बाळगणे गरजेचं आहे. हे शरीर आता थकलंय, याने आयुष्यभर खूप काम केलंय, आता याला आरामाची गरज आहे, अशी समज स्वतःला द्यायला हवी. हा विचार थोडासा अनपेक्षित आहे नाही का? म्हणजे आपण नेहमी असं मानतो की करुणा ही इतरांसाठी असते, पण स्वतःसाठी ती कशी वापरायची हे नव्याने शिकायला हवं. हो, स्वतःविषयीची करुणा बाळगणं हा यातला एक अतिशय महत्त्वाचा पैलू आहे. आणि यासोबतच ना साहित्यात सर्वात मोठा सोबती म्हणून आनापानसतीचा उल्लेख केलेला आहे. म्हणजे श्वासावर लक्ष केंद्रित करणे. हा उपाय एकटेपणा दूर करण्यासाठी नेमका कसा उपयुक्त ठरतो ते सांगाल का? नक्कीच. आनापानासतीचा सराव हा एक अत्यंत शक्तिशाली उपाय आहे. कारण बघा, माणसाचा श्वास हा त्याचा जन्मापासून ते शेवटच्या क्षणापर्यंतचा सर्वात विश्वासू सोबती असतो. लोक येतात आणि जातात, परिस्थिती बदलते, पण श्वास नेहमी सोबत असतो. श्वास कधीच सोडून जात नाही. बरोबर. जेव्हा श्वासावर लक्ष केंद्रित केलं जातं, तेव्हा भूतकाळातील विचारांची साखळी आपोआप तुटते. कारण श्वास हा नेहमी वर्तमानात असतो, तो कालचा नसतो किंवा उद्याचा नसतो. म्हणजे श्वासाशी जोडले जाणे म्हणजे वर्तमानाशी जोडले जाणे. अगदी अचूक. जेव्हा मन वर्तमानात स्थिर होतं, तेव्हा भूतकाळाची आसक्ती आणि भविष्याची चिंता या दोन्ही गोष्टी गळून पडतात. तो श्वासच सर्वात जवळचा मित्र बनतो आणि मग एकटेपणाची भावना नष्ट होते. बाह्य आधाराची गरजच भासत नाही, कारण शांततेचा स्रोत स्वतःच्या आतच सापडतो. सोबत शोधण्यासाठी बाहेर जाण्याची गरज नाही, ती आतच उपलब्ध आहे. हे समजणं एकटेपणावर मात करण्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतं. हो, आणि या साहित्यात एकटेपणा घालवण्याचा अजून एक मार्ग सांगितलाय, जो ऐकायला थोडा वेगळा वाटतो. तो म्हणजे देणे किंवा गिव्हिंग. देणे. पण म्हातारपणात जेव्हा शरीर थकलेलं असतं आणि भौतिक किंवा आर्थिक साधने मर्यादित असतात, तेव्हा काय दिलं जाऊ शकतं हा प्रश्न साहजिकच पडतो. हाच तर तो एक अतिशय सुंदर विरोधाभास आहे. सहसा लोकांना असं वाटतं की जेव्हा व्यक्ती वयाने मोठी होते, निवृत्त होते, तेव्हा तिने फक्त इतरांकडून घेण्याची अपेक्षा करावी. इतरांनी वेळ द्यावा, लक्ष द्यावा, आदर द्यावा. हो, समाज तसाच विचार करतो. पण बुद्ध शिकवतात की एकटेपणा घालवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे स्वतःच्या दुःखावरून लक्ष हटवणे आणि इतरांच्या कल्याणाचा विचार करणे. भौतिक किंवा शारीरिक क्षमतेने दान देणं शक्य नसलं तरी मनाने दान नक्कीच देता येतं. मनाने दान देणे म्हणजे संपर्कात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सकारात्मकता देणे, असं आपण म्हणू शकतो का? अगदी तेच. जे लोक आपली काळजी घेत आहेत त्यांच्याशी प्रेमाने आणि कृतज्ञतेने बोलणे, शेजाऱ्यांना चांगले आशीर्वाद देणे किंवा आयुष्याच्या एवढ्या मोठ्या प्रवासात मिळवलेलं शहाणपण आणि अनुभव तरुण पिढीला देणे, हे सुद्धा एक प्रकारचं दानच आहे. पण मला वाटतं या साहित्यात यासाठी एक अत्यंत चपखल अट पण घातलेली आहे. हो, ती म्हणजे जर तरुण पिढीने ते ऐकण्याची इच्छा दर्शवली तरच. हो ना, कारण न मागता दिलेले सल्ले अनेकदा ओझे वाटू शकतात. त्यामुळे तिथे विवेक बाळगणं गरजेचं आहे. नक्कीच. पण मुख्य मुद्दा असा आहे की जेव्हा देण्याची भावना मनात असते ना, तेव्हा माझ्याकडे काहीच नाही या मानसिकतेतून माणूस बाहेर पडतो. आतून एक करुणा निर्माण होते. आणि जेव्हा मन करुणेने भरलेलं असतं, तेव्हा तिथे एकटेपणासाठी जागाच उरत नाही. एकटेपणा आपोआप विरघळू लागतो. सोबतीची अपेक्षा करण्याऐवजी स्वतःच इतरांसाठी एक सकारात्मक ऊर्जा बनणे, हा यामागील मुख्य उद्देश आहे. खरंच खूप खोल विचार आहे हा. आणि खूप व्यावहारिक सुद्धा. तर या सखोल चर्चेचा आणि साहित्याचा एकंदरीत सारांश काढायचा झाला तर असं म्हणता येईल की जीवनाची सांध्यकाळ म्हणजे सर्वस्व संपले असं अजिबात नाहीये. भौतिक जगाची धावपळ थांबवून बाह्य गोंगाट कमी झाल्यावर आतल्या शांततेकडे आणि आध्यात्मिक प्रगतीकडे वळण्याची ही सर्वोत्तम वेळ असू शकते.
हो, आणि साहित्यातील एक ओळ इथे अधोरेखित करण्यासारखी आहे. शरीर म्हातारे होत असले तरी मनाला म्हातारे होण्याची अजिबात गरज नाही. क्या बात है, खूपच सुंदर. या अवस्थेपर्यंत पोहोचण्यासाठी चर्चेत आलेले 2 मुख्य आधारस्तंभ आहेत. स्मृती म्हणजे सततची जागरूकता, आपल्या श्वासाची आणि वर्तमानाची, आणि मैत्री म्हणजेच स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल असलेली करुणा. स्मृती आणि मैत्री. जर या 2 गोष्टींचा आधार घेतला तर जीवनाचा हा टप्पा एकटेपणाच्या अंधारात नव्हे तर समाधानाच्या आणि शहाणपणाच्या सोनेरी प्रकाशात नक्कीच उजळून निघू शकतो. ज्ञानाची ही शिदोरी केवळ वृद्धांसाठीच नाही तर उद्या याच वाटेने जाणाऱ्या आपल्या सर्वांसाठी उपयुक्त आहे. कीच आता हे छान चर्चा थांबवण्यापूर्वी एका अत्यंत वेगळ्या आणि विचार करायला लावणाऱ्या प्रश्नाकडे आपण वळूया. हा प्रश्न तसा मूळ साहित्यात थेट आलेला नाहीये, पण आजच्या या संपूर्ण चर्चेवर आधारित आहे. सांगा, कोणता प्रश्न आहे तो? बुद्धांच्या शिकवणुकीनुसार खरा एकांत म्हणजे भूतकाळ आणि भविष्याच्या विचारांपासून मुक्त राहून वर्तमानात जगणे. म्हणजे भूतकाळाची आसक्ती सोडणे हाच एकटेपणावरचा उपाय आहे. बरोबर. पण आजच्या आधुनिक आणि डिजिटल जगात परिस्थिती पाहिली तर ती अगदी उलट आहे. जीवनातील प्रत्येक लहान सहान क्षण कॅमेऱ्यात कैद करून तो भूतकाळासाठी साठवून ठेवण्याची अविरत धडपड आजूबाजूला दिसते आपल्याला. हो, आपण सतत फोटो आणि व्हिडिओ काढत असतो. अगदी. प्रत्येक क्षण रेकॉर्ड करणे, क्लाउडवर सेव्ह करणे आणि सोशल मीडियावर टाकणे सुरू असतं. जुन्या आठवणींना डिजिटल स्वरूपात कायमचं जिवंत ठेवण्याचा हा जो अट्टाहास सध्या सुरू आहे, तो भविष्यात माणसासाठी एका भयानक आणि कधीही न संपणाऱ्या एकटेपणाचा पाया तर रचत नाहीये ना? म्हातारपणात या डिजिटल आठवणींचा डोंगर माणसाला भूतकाळातून बाहेरच येऊ देणार नाही का? बापरे, हा विचार तर खरंच खूपच अस्वस्थ करणारा आहे. हो ना. आपण विचार केला तर हे खूप भयानक होऊ शकतं. याच एका अस्वस्थ करणाऱ्या पण अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नासोबत आजची आपली ही सखोल चर्चा आपण इथेच थांबूया.